म्हणून कधी साधूची जात विचारायची नाही, कारण साधू कोणत्या जन्मात कोणत्या जातीत जन्माला आलाय, त्याचं ज्ञान किती मोठं आहे ते बघावं. किंवा तलवार जर म्यानात आहे तोपर्यंतच बरी, एकदा का वरती काढली की तिची जात दाखवून देत असते. म्हणून महाराज साधूची कधी जात विचारायची नाही. मी तुम्हाला खूप असे उदाहरण देईल, परंतु सांगेल मायबाप ऐका. सगळ्यात मोठं जर कोर्ट कोणचं असेल तर ऐकायचंय तुम्हाला. कोर्ट कोणतं मोठं आहे ऐकायचंय? ऐका. सबसे बड़ा ये जज बैठा है. हे वाक्य नेहमीसाठी लक्षात धरा बरं महिला मंडळ. सबसे बड़ा ये जज बैठा है, इससे बड़ा न्यायाधीश नहीं. सबसे बड़ा ये जज बैठा है, इससे बड़ा न्यायाधीश नहीं. सबका मुकदमा फ्री में रखता, लगती यहाँ कोई फीस नहीं. सबका मुकदमा फ्री में रखता, लगती है यहाँ कोई फीस नहीं. अजून एकदा ऐका. सबसे बड़ा ये जज बैठा है. कोण आहे जज? माझी आई साहेब आहे तुमच्या सर्वांच्या जज. मग जज कडे जा, काय मागायचंय ते मागा. सबसे बड़ा ये जज बैठा है, इससे बड़ा न्यायाधीश नहीं. सबसे बड़ा ये जज बैठा है, इससे बड़ा न्यायाधीश नहीं. सबका मुकदमा फ्री में रखता, लगती है यहाँ फीस नहीं. काहीच लागत नाही संताला. सद्गुरू आहेत त्या. घ्या रे, जीवनाचं कल्याण करून घ्या. जीवन हे काय आहे? पाण्याचा बुडबुडा आहे, आज आहे उद्या नाही. म्हणून महाराज या रे लहान थोर सगळ्यांना माझ्या आई साहेबांनी आलिंगन दिलं. अजून तुम्हाला काय पाहिजे? विचार करा. भाग्यवान आपलं पवित्र कुळ, पवित्र देश. आणि अशा देशामध्ये नव्हे तर अशा खेड्यामध्ये म्हणजे हरदखेडा गावामध्ये माझ्या आई साहेब स्थापित झाल्या. जो भी दरबार में आया वही तुम्हारा है. जो भी दरबार में आया वही तुम्हारा है. तू ही माही, तू ही राही, तू ही किनारा है. सगळ्यांच्या जीवनाचा एकच किनारा म्हणजे माझ्या आई साहेब आहे महाराज. सांगेल ऐका. ज्याला आई नाही ना, एकदा आईजवळ जाऊन बसा. नक्कीच तुम्हाला तुमची आईमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. ज्याला आई नाही ना त्यांनी एकदा आळंदीला जा. माऊलीला म्हणावं, माऊली माय तुझ्यासाठी इथपर्यंत आलंय तुझं लेकरू. आजही वारकरी संप्रदायामध्ये एकाही माऊलीला, एकाही महाराज लोकाला आशीर्वाद दिला नाही असं नाही महाराज. आज अनेक वारकरी आमच्या माऊलींच्या ओव्यावरती पोट भरतय. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या अभंगावरती पोट भरतात. म्हणून एकदा आळंदीला जा. मला तर वाटतं काही असे लोक आहेत, मी नाव नाही सांगणार महाराज. काही म्हणतील की नाम घेतले म्हणून तीर्थयात्रेला जाऊ नये, नाम घेतले म्हणजे कीर्तनाला जाऊ नये, नाम घेतले म्हणजे भजनामध्ये जाऊ नये. सांगते ऐका. सत्संगामध्ये किती मोठा राजा असला, किती मोठा ज्ञानी असला,
तर बापाचा बाप म्हणजे नाम आहे आणि नाम म्हणजे सत्संगाशिवाय मिळत नाही आणि कितीही नाम घेतले तरी सत्संगाशिवाय त्याला गत्यंतर नाही. म्हणून सत्संग करण्याकरिता आपल्याला एकत्रितच यावं लागतं. सत्संग करण्याकरिता सप्त्यामध्ये येणं गरजेचं आहे. सत्संग करण्याकरिता भजनामध्ये येण्याचं गरजेचं आहे. सत्संग करण्याकरिता कीर्तनामध्ये येण्याचं गरजेचं आहे. म्हणून भजन कीर्तन केव्हा करावं, केव्हा करावं महाराज भजन कीर्तन केव्हा करावं? म्हातारं झाल्यावर केव्हा करावं? हातपाय चालायला लागल्यावर करावं. तीर्थयात्रा केव्हा करावी?